नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवायची. बदलापुरात दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर महाराष्ट्रात वरकरणी दिसणाऱ्या या पुरोगामी बुरख्याआड लपलेल्या अनेक घटना प्रकाशात यायला लागल्यात. स्त्रियांवर, विशेषतः लहानग्या मुलींवर होत असलेल्या या अत्याचाराच्या घटनांनी जीव खरं तर पिळवटून निघतो. या घटना घडण्याची ही पहिलीच वेळ आहे का? तर अजिबात नाही. ही आपल्यासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, पण ही पहिली वेळ नाही. आणि या घटनांनंतर होणारे आरोप प्रत्यारोप, त्यांचं राजकारण हे सुद्धा पहिल्यांदा होतं असं नाही. आज या चर्चेला वाचा पुन्हा एकदा फुटण्याचं कारण म्हणजे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक्स पोस्ट केलेली एक ऑडिओ क्लिप. जितेंद्र आव्हाड यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचा संदीप देशपांडे यांचा दावा आहे. काल मूक निदर्शनाच्या वेळेला स्त्रियांच्या सन्मानाची शपथ घेणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना त्यांनी या क्लिपद्वारे जुन्या एका प्रकरणाची आठवण करून दिली. ही क्लिप आव्हाडांची आहे अथवा नाही या गोष्टीची पुष्टी पुढारी न्यूजने केलेली नाही, पण चव्हाट्यावर आलेला हा विषय मात्र चर्चेत आलाच पाहिजे. स्त्रियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करायला कुणी धजावतच कसं? कॅमेरासमोर स्त्री सन्मानाची बात करणारे राजकारणी पडद्याआड मात्र त्या स्त्रीला कायम गृहीत धरत असतात. ही ऑडिओ क्लिप हे पहिलं उदाहरण नाहीये. अशा आरोपांची राळ मोठी उठते, पण कारवाईचं काय? मग असं असेल तर माध्यमांच्या कॅमेरासमोर असलेला हा कळवळा काय कामाचा? तो फक्त राजकारणापुरताच मर्यादित आहे का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत असतील. सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांची ती कथित ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे, त्यामध्ये असं काय आहे आणि या सगळ्यावरती आव्हाड यांचं आत्ता काय म्हणणं आहे, कारण ही क्लिप बरीच जुनी आहे. त्यांची प्रतिक्रियाही आम्ही जाणून घेतली. आपण सुरुवातीला ते ऐकूया. हॅलो. हा सर, बोला. कोण? पुजारी मल्लिकार्जुन. तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं. तुमच्याकडे आलं का साहेब? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेलं. साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे न्याय काहीतरी करतो. नको ते. मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलं. मालक बिला टी सिरीजचा मालक आहे तो समोर. हो साहेब, माहिती आहे मला. ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे. मरू दे तिला. तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना. फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका. बोला मी काय समजावणार बाबा, तुझं काय असेल तर. तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये. बोलला मी समजावतो त्या मुलीला. ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको. त्याला सांग तुझं तू बघ. ठीक आहे साहेब. आता 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप. आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना. सुपारी, तुमचं नावच सुपारी आहे, सुपारी ठाकरे. त्याच्यामुळे मला या अशा ऑडिओ क्लिप वगैरे मीडिया ट्रायलला मी कधी घाबरलेलो नाही, घाबरत पण नाही. बदलापूर प्रकरणातनं ह्यांना पळ काढता येणार नाही. आणि माझी ऑडिओ क्लिप चालवून ते जर म्हणत असतील बदलापूर फिरवू, तर आज एक्सपोज झाले ना. 4-5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये कोणीतरी ब्लॅकमेलिंग करतंय. आणि या संदर्भात चर्चेत आलेले जितेंद्र आव्हाड काही एकटे नेते नाही आहेत. आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप आणखीन एका नेत्यावरती होतोय. तर नेते कोण आहेत आपण बघूया आणि त्यावरती आता कसं राजकारण रंगलंय तेही ऐकूया. हे बघा, मी काल आंदोलन पाहिलो, सगळे पक्ष त्याच्यावर थैताट करून आले होते. आता ही एक प्रवृत्ती असते की ज्या हरामखोर नराधमांना त्या लेकीचं वय कळत नाही, त्या मुलीचं वय समजत नाही, अशावर अत्याचार करतात. आता हे सगळे लोक सरकारने केलं. अरे मुख्यमंत्री का शाळेत जाऊन पहारा देणार आहे? आता महाराष्ट्रात सगळं का पोलीस का एसपी त्याच्या घरी जाऊन बसणार आहे का? आरोपी तर सांगतोय चालेल मी बलात्कार करून तुम्हाला पकडाले असं सांगतात का ते? अरे घटना घडत असती त्याच्याकरता यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा काम करते. पोलिसांकडे नाही झाले तर सीबीआय वाले करतात, सीबीआय करतात, SIT वाले करतात, पण आरोपींना सोडत नाही. मग अशा वेळेला अशा घटनेचं राजकारण केल्यापेक्षा या नराधमांना शिक्षा कशी मिळेल हे प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे. कसं आहे की उद्विग्नता, असहाय्यता आणि प्रशासन चालवण्याची असमर्थता ही सगळी त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होते. संजय गायकवाड शिवसेनेचे नेते, त्यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे. मुख्यमंत्री काय घराबाहेर जाऊन पहारा देणार आहेत का? हे असं वक्तव्य त्यांनी कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये केलंय, कसं केलंय? मात्र भाषा
परिस्थिती काय आहे, लोकांची मानसिकता काय आहे, आज ते कुटुंब जे पीडित आहे त्यांची मानसिकता, त्यांच्यावरती किती हे मोठे आघात होत असतील या शब्दांनी सुद्धा याचा विचार क्षणभर सुद्धा केला जात नाही. मी विद्या चव्हाण यांच्याकडे सुरुवातीला जाईन. विद्याताई, जितेंद्र आव्हाडांचं आपण आत्ताची प्रतिक्रिया ऐकली. ही क्लिप जरी जुनी असली तरी आणि ती जितेंद्र आव्हाडांची आहे की नाही याची आम्ही पुष्टी करत नाही, पण स्वतः आव्हाडांनी ही क्लिप त्यांची आहे किंवा नाही असं कुठेही स्पष्ट केलेलं नाहीये. पण अशा प्रकारची भाषा जर असेल, अरे मरू दे त्या मुलीला, तू ह्याच्यात पडू नकोस, काय म्हणायचं याला? नाही, हे अत्यंत दुःखदायक असं आहे. म्हणजे त्यावेळेस ते अत्यंत वैतागलेले असतील किंवा वैतागात असं ते म्हणाले असतील, पण कायम नेत्यांनी एक भान ठेवलं पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी आहोत, लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण कुठल्याही मुलीविषयी अशा प्रकारे वाईट बोलता कामा नये. पण काही वेळेस म्हणतो ना आपण की तसं भान राहत नाही, तसं काहीतरी झालं असेल आणि जितेंद्र आव्हाडांनी स्वतःच खुलासा केलेला आहे, त्यामुळे मला याच्यात काही जास्त याच न्यायाने संजय गायकवाडांना माफ करणार तुम्ही? मी जितेंद्र आव्हाडांनाही माफ करत नाही. मी माफ करणारी कोण आहे किंवा मी त्या गायकवाडांनाही माफ करणार नाही. मी माझं दोन्ही नेत्यांना आणि अशा सर्वच नेत्यांना माझं एक सांगणं आहे की आपण कायम महिलांविषयी सभ्यतेनेच बोललं पाहिजे, सभ्यतेची भाषा बोलली पाहिजे. जेव्हा आपल्याला काही लोकांनी निवडून दिलेले आहे, आपण लोकप्रतिनिधी आहात, तेव्हा आपण निश्चितच कायम याच्यातच राहायला पाहिजे की आपण कोणाविषयी काय बोलतो आहोत याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि आता तर हे तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की कोणीही आपला कॉल टेप करून घेतं, कोणीही आपलं कोणाला ऐकू शकतं. आणि असंच नाही, अनेक जण अशा प्रकारे बोलत असतात आणि निश्चितच तशा प्रकारे जितेंद्र आव्हाडांकडनंही बोलणं झालं असेल किंवा त्यांनी तेच बोलले किंवा आणि कोणाचं आहे ते आपण आज बघितलं. आशिष शेलारांचा पी आता कंप्लेंट करायला गेलाय, त्यांच्या आवाजात कोणीतरी काहीतरी धमकवलं. आता हे सगळं जे काय सुरू झालेलं आहे ते भयानक आहे. परंतु प्रत्येकाने स्त्रियांविषयी, मुलींविषयी बोलताना सन्मानानेच बोललं पाहिजे आणि निदान लोकप्रतिनिधींनी तरी याचं भान ठेवलं पाहिजे. संदीप देशपांडे स्वतः आपल्यासोबत आहेत. संदीप देशपांडेजी, ही क्लिप तुम्ही ज्या वेळेला अपलोड केली आणि एक प्रकारे तुम्ही जितेंद्र आव्हाडांना आठवण करून देत होतात ते शपथ घेतानाच्या वेळचं आणि त्यावेळची बोललेली ही परिस्थिती जी आहे त्यामधला विरोधाभास तुम्ही दाखवून देत होतात. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी तुम्हाला प्रतिप्रश्न केलाय, तुमचे नेते राज ठाकरे बदलापूरकडे अजूनही का फिरकले नाहीत? काय त्यांचं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाडांचं मला काय कळलं नाही की त्या जे लोक त्यांची आयडेंटिटी आपल्याला रिव्हील नाही करायची, त्यांची आयडेंटिटी आपल्याला लपवून ठेवायची, त्यांच्या घरी राजसाहेबांनी जायचं आणि त्यांची आयडेंटिटी समाजाला दाखवून द्यायची, असंच त्यांचं म्हणणं आहे का? ही कुठली इन्सेन्सिटिव्ह तुमच्या राजकारणाकडे तुम्ही गोष्ट करायला सांगता लोकांना? ठीक आहे, आपण विचारूया. म्हणजे जितेंद्र आव्हाडांची त्यावरती प्रतिक्रिया आली होती की 5-6 गोष्टींपूर्वीचं हे काहीतरी उकरून काढलं जात आहे आणि सरकार बदलापूर प्रकरणातनं पळ काढायचा प्रयत्न करत आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे या सगळ्या प्रकरणावरती. ही जी त्यांची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे त्यानंतर. हॅलो, याच्यामध्ये उकरून काढायचा काही विषय नाहीये. तुम्ही शपथ घेताय, एका ठिकाणी करताय आणि तुम्ही काय कशा पद्धतीने लोकांशी वागलेला आहे एवढं तर. आणि आम्ही पळ कशाला काढायचा बदलापूरहून? ते बदलापूरचं प्रकरण ज्या वेळेला ते फॅमिली अडचणीत होती त्यावेळेला त्यांना मदतीला सर्वात पहिले आमच्या महिला जाऊन गेल्या, महाराष्ट्रासाठी जाऊन गेल्या, तो गुन्हा दाखल करायला लावला, तो आमच्या लोकांनी करायला लावला. आणि आम्हाला म्हणतं की हे प्रकरण आम्ही दाबायचा प्रयत्न करतोय म्हणून. मग त्या डोक्यावर विकावर पडलेत की काय आव्हाड? बर, ज्योती वाघमारे आहेत आपल्यासोबत, शिंदेच्या शिवसेनेच्या. ज्योती वाघमारेजी, म्हणजे यामध्ये कुठलाच राजकीय पक्ष स्पेअर करायला नको, कारण शिवसेनेच्या अनेक नेत्यांची, आत्ताच संजय गायकवाडांचं वक्तव्य आपण ऐकलं, ते वक्तव्य असेल, वामन म्हात्रेंवर झालेले आरोप, त्यांच्यावर तर गुन्हा दाखल झालेला आहे, अजून कारवाईचा पत्ता नाही. कुठली असंवेदनशीलता आहे ही? आणि अशा प्रकरणात नाही, खरं तर एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना जर जबाबदार राजकीय प्रतिनिधी जर अशा पद्धतीचे संवेदनाहीन वक्तव्य जर करत असतील तर एक महिला म्हणून मनाला अत्यंत यातना होतात. आणि कुठलाही व्यक्ती
मग तो नेता असेल, पदाधिकारी असेल, आमदार असेल किंवा कुठल्याही पदावरचा असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, त्यांनी महिलांच्या संदर्भात बोलताना हे भान नक्कीच बाळगलं पाहिजे. परंतु आत्ताच मी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया ह्याच्यावरची ऐकली की ते निर्लज्जपणाने ह्याचं समर्थन करताना दिसत आहेत की ही क्लिप ही 5-6 वर्षापूर्वीची आहे. फक्त एखादी घटना ही 5-6 वर्षापूर्वीची आहे किंवा जुनी आहे म्हणून महिला अत्याचाराची जी धार आहे ती कमी होते का? त्या प्रकरणाबद्दल म्हणजे ते सरळ सरळ तिथे त्या कार्यकर्त्याला धमकावताना दिसत आहेत की मरू दे ती मुलगी, किंवा तिने अपशब्द सुद्धा वापरलेले आहेत आणि मग तू गप्प बस. म्हणजे मग कोणीतरी तिथे टी सिरीजचा मालक वगैरे अशा पद्धतीचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे मग श्रीमंतांची प्रकरणं असतील तर याच्यामध्ये कुठली तोडपाडी केलेली आहे का? किंवा त्या मुलीचं आता काय झालेलं आहे? मला वाटतं की महाराष्ट्राच्या गृह विभागाने याच्यामध्ये सुमोटो ऍक्शन घ्यावी आणि यामध्ये जी कुठली ती मुलगी असेल किंवा महिला असेल तिच्यावरच्या अत्याचाराची दखल घेऊन तिला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. पण इथून पुढे जर अशा पद्धतीच्या गोष्टी होत असेल तर मग महिला सन्मान किंवा मग बदलापूरच्या घटनेमध्ये ह्यांनी आंदोलनं करायची, कॅमेऱ्याच्या समोर महिला सन्मानाच्या गोष्टी करायच्या आणि स्वतः खाजगीमध्ये मात्र महिला अत्याचाराला विरोध करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला धमकवायचं, अशी जर विधानं होत असतील तर मग ह्याला चक्क नौटंकी समजावी लागेल. ज्योती वाघमारेजी, हीच सुमोटो ऍक्शन वामन म्हात्रेंच्या बाबतीत शिंदे घेणार का? मुख्यमंत्री घेणार का? हीच सुमोटो ऍक्शन गायकवाडांच्या बाबतीत घेणार का? ताई, खरं तर कुणीही असेल ते जर चुकीचं बोलत असतील महिलांच्या बाबतीत तर त्यांचं समर्थन हे अजिबातच होऊ शकत नाही. वामन म्हात्रेंना पाठीशी घालण्याचं काम आम्ही याच्यामध्ये अजिबातच करत नाही आहोत. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस त्याची चौकशी करत आहेत. संजय गायकवाडांनी आरोपीला वाचवा किंवा तू गप्प बस अशा पद्धतीची विधानं केलेली नाहीयेत. पण मला वाटतं की काही दिवसापूर्वी समाज माध्यमांच्या मध्ये एक पत्र सुप्रियाताईंच्या बद्दल सुद्धा व्हायरल झालेलं होतं की त्यामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनी बलात्काराचा आरोप असणाऱ्या महबूब शेख बद्दल सुप्रियाताईंना प्रश्न विचारलेला होता. किंवा मग संजय राऊतांची अशा पद्धतीची क्लिप काही दिवसापूर्वी सपना पाटकरांना शिवीगाळ करतानाची व्हायरल झालेली होती. म्हणजे हे जे कोणी असेच प्रश्न संजय राठोडांबद्दल पण विचारले जातात. एक महिला म्हणून मी बोलते, असेच प्रश्न संजय राठोडांबद्दल सुद्धा विचारले जातात. ताई, इथे मी एक महिला म्हणून बोलते की कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असेल, आमचा पक्ष अशा पद्धतीच्या चुकीच्या विधानांचं समर्थन करत नाही. वामन म्हात्रेंच्या संदर्भातली जी काही ऍक्शन घ्यायची असेल तर ते पोलीस त्या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे. मग आम्ही तिथं कुठल्याही पद्धतीचा दबाव टाकलेला नाहीये. पण इथे मात्र धडधडीतपणाने तुम्ही हे बघताय की तुम्हीच ती क्लिप दाखवली जितेंद्र आव्हाडांची, ते मात्र इथे सरळ सरळ बोलतायत की मग इथे सुपारी घेतलीये का? सुपारीचा काय प्रश्न आहे? इथे धडधडीत त्यांच्या तोंडातली वाक्य आहेत ना की जाऊ दे, मरू दे ती महिला. म्हणजे एखाद्या महिलेने अत्याचार झाला म्हणजे तिने मरावं असं जितेंद्र आव्हाडांना याबाबतीत सुचवायचं आहे का? किंवा हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे मला वाटतं की मी कोणाचंही समर्थन करत नाही, पण प्रत्येकानेच बोलताना भान बाळगावं. विद्याताई, या न्यायाने आता मनसे आणि शिवसेना दोघांनीही तेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अशा प्रकारे 5-6 वर्षापूर्वीची क्लिप आहे म्हणून त्यामधनं पळ काढता येईल अशी ही कुठली भूमिका आली आहे? नम्रता, मी सभागृहात असताना मी हा विषय घेतला होता की आया बहिणींवरनं शिव्या देणं प्रत्येक पुरुष हे आपलं अगदी काय म्हणतात जन्मसिद्ध हक्क समजतो आणि आया बहिणीवरनं इतक्या सहजपणे शिव्या दिल्या जातात. तर मी तेच म्हणते, 2 पुरुषांचे भांडणं होतात अगदी रिक्षातनं किंवा टॅक्सीतनं जाता जाता जरी एकमेकांमध्ये भांडणं झालं तर त्या आई आणि बहीण काढली जाते. तर मी तोच प्रश्न घेतला होता की 2 पुरुषांना एकमेकांची मारामाऱ्या करायच्या तर खरं तर त्या मारामाऱ्या करू नये, पण करायच्या असतील तर करा, परंतु आया बहिणींवरनं शिव्या देऊ नका. म्हणजे आता तुम्ही जितेंद्र आव्हाडांचं किंवा गायकवाडांचं किंवा आणि कोणाचं उदाहरण दिलं, पण अगदी सहजपणे सर्वसामान्य माणूस चिडला की एखाद्याची आई बहीण एकदम सहज, म्हणजे त्या आया बहिणींचा काही संबंध नसतो, पण प्रत्यक्ष देताना शिवी हासडलं की त्यांना अगदी बरं वाटतं. आणि ह्यालाच इथेच खरं तर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. मग ते कोणीही असो, लोकप्रतिनिधींनी तर काळजी घेतलीच पाहिजे, पण सर्वसामान्य माणसाने सुद्धा एकमेकांच्या बद्दल उच्चार करताना त्याची आई आणि बहीण काढणं, ह्या ज्या शिव्या आहेत त्याच्यावर खरं तर महाराष्ट्र शासनाने याच्यावर जसं आपण ते जादूटोणा विधेयक मुद्दा हाच आहे ना, मुद्दा हाच आहे. आज जितेंद्र आव्हाडांचं नाव समोर येतंय, गायकवाडांचं नाव समोर येतंय, म्हात्रेंचं नाव समोर येतंय. यापूर्वी बृजभूषण सारख्या केंद्रातली प्रकरणं असतील, त्याचबरोबर संजय राठोडांसारखं प्रकरण असेल. कारवाई कुठे? कारवाई नाही ना होत राजकारण्यांवरती. मुद्दा हाच आहे की त्यावेळेला आरोप केले जातात, राजकारण होतं या सगळ्याचं, काही दिवसांनी ते शांत होऊन जातं, सोयीनं बगल दिली जाते या सगळ्यांना.
आता मी तुम्हाला आव्हाडांबद्दल थेट प्रश्न विचारला आणि तुम्ही शिव्यांच्या मुद्द्यांवर घेऊन गेलात. आव्हाडांवर काय कारवाई होणार याच्याबद्दल बोललाच नाहीत तुम्ही. निश्चितच मला आव्हाडांच्या बाजूने काही बोलायचं नाहीये. मला एवढंच सांगायचंय की ही पुरुषी वृत्ती आहे. मग ते आव्हाड असो किंवा गायकवाड असो, महिला नसताना तिथे महिलांच्या नावाने शिव्या देणं हे आपल्या रक्तात भिनलेलं आहे. जसं रस्त्यावर थुंकणं तसंच ते महिलांच्या आई बहीण काढून शिव्या देणं. मग ते जितेंद्र आव्हाड असो, गायकवाड असो की सर्वसामान्य माणूस असो, महिलांना जे हीन प्रवृत्तीने बघण्याची जी वृत्ती आहे ती बदलायची असेल तर एक विधेयक आणलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या आया बहिणींवरती कोणी शिव्या देणं किंवा त्यांच्याविषयी कोणी वाईट बोलणं याला कायद्याच्या अंतर्गत आणून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मुद्दा हाच आहे की स्वतः आव्हाड सांगतात की 6 वर्षापूर्वीची क्लिप आहे. ते कुठेही यामध्ये डिनाय करत नाहीयेत की हा त्यांचा आवाज नाहीये. मग 6 वर्ष कारवाई झाल्याचं कुठलंही लेखाजोखा का नाहीये, कुठेही रेकॉर्ड का नाही की त्यांच्या विरोधात तक्रार झाली आहे, गुन्हा दाखल झालाय, पक्षानं काही कारवाई केली आहे आणि हे जितेंद्र आव्हाड स्वतःला शरद पवारांचे मानसपुत्र मानतात. नाही, मला तेच म्हणायचंय नम्रता की मी काही इथे जितेंद्र आव्हाडांची बाजू घ्यायला बसलेली नाहीये. परंतु कोणी असो, म्हणजे तो माझ्या पक्षाचा आहे का आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाचा आहे हा प्रश्नच नाहीये. माझं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींपासून सर्वसामान्यांपर्यंत महिलांवरनं शिव्या देणं हे खूप वाईट आहे. आणि जे सर्वसामान्य माणसातनच हे लोकप्रतिनिधी येतात आणि त्यांना तो आपला जन्मसिद्ध हक्क असतो. माझं मूळ प्रश्नावरती माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये आपण कधी सुधारणा करणार आहोत की नाही. ही सुधारणा झाल्याशिवाय आव्हाडांसारखे किंवा गायकवाडांसारखे सुधारणार नाहीयेत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. संदीप देशपांडे काय म्हणाले या सगळ्यावर? संदीप देशपांडे, हे सगळं जे स्पष्टीकरण येतं या सगळ्या आरोपांवरती, मनसे काय म्हणणार या सगळ्यावर, कसं बघते या सगळ्याकडे? नाही, मुळात असं आहे की मला असं वाटतं विद्याताईंना मूळ मुद्दा म्हणजे ते शिव्या देणं हा एक वेगळा विषय आहे. त्याच्यावर एक वेगळी चर्चा होऊ शकते, ज्याचं समर्थन होऊच शकत नाही. पण मुळात मुद्दा असा आहे की ज्या महिलेवर अत्याचार झाले अशी तिचं म्हणणं होतं आणि ती कुठल्या तरी एनसीपीच्या कार्यकर्त्याकडे न्याय मागायला गेलेली. त्या कार्यकर्त्याला गप्प बसवण्यात आलं आणि कारण सांगण्यात आलं की हा विषय सगळा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल साहेबांकडे गेलेला आहे आणि तो कुठल्या तरी कंपनीचा मालक आहे. मला असं वाटतं तो मालक आहे म्हणून त्याला न्याय वेगळा आणि एखाद्या सफाई कामगारांनी केलं म्हणून त्याला न्याय वेगळा, असे दोन वेगळे न्याय आपल्या संविधानात असू शकत नाहीत. मुळात मुद्दा असा आहे की जे ज्योतिताई म्हणाल्या त्याच्याशी मी सहमत आहे की या प्रकरणाची सुमोठो कारवाई गृह विभागाने केली पाहिजे. हा जो कोण कार्यकर्ता आहे ज्याचं नाव त्यांनी घेतलंय मल्लिकार्जुन पुजारी, त्याला शोधणं काही पोलिसांना अवघड नाही. त्याच्याकडे चौकशी करून त्याच्याकडे कुठलं नेमकं प्रकरण आलं होते, ती कोण महिला होती, तिला न्याय देण्याचा प्रयत्न हा सरकार म्हणून केला पाहिजे. बरं, ज्योतिताईने काय मुद्दा मांडायचा? ज्योती वाघमारे. मी खरं तर विद्याताई आपल्या मताशी सहमत आहे. महिलांना आई बहिणीच्या नावावरून शिवीगाळ होणं हे चुकीचंच आहे. पण मला वाटतं की आत्ता संदीप देशपांडे साहेब जसं बोलले की आता मुद्दा वेगळा चाललाय. हा मुद्दा थोडासा प्रचंड गंभीर आहे की त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे आपण बघतोय की तो जो कार्यकर्ता आहे मल्लिकार्जुन पुजारी नावाचा, तो जितेंद्र आव्हाडांना म्हणतोय की साहेब ती महिला ही जीव द्यायला निघालेली होती. आणि मी त्यावेळेस तिच्या बाजूनी आवाज उठवतोय तर त्यावेळेला जितेंद्र आव्हाड सरळ सरळ म्हणतायत की मरू दे तिला. अरे जितेंद्र आव्हाडांना सुद्धा स्वतःला एक मुलगी आहे, ते आपल्या मुलीबद्दल प्रचंड भावनिक होऊन बऱ्याच पोस्ट त्यांनी समाज माध्यमांवरती केलेल्या होत्या. मग आव्हाड साहेब आपण विसरलात का की ती अत्याचार झालेली महिला सुद्धा कोणाची तरी मुलगी असेल. मग एखाद्या दुसऱ्याच्या मुलीबद्दल ती मरू दे अशा पद्धतीचं अत्यंत असंवेदनशील विधान कसं बरं येतं? बरं, ते धडधडीत ह्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांचं नाव घेतायत, पवार साहेबांचं नाव घेऊन दबाव निर्माण करतायत. शरद पवार साहेबांना किंवा सुप्रियाताईंना याची कल्पना आहे का की महिला अत्याचाराची प्रकरणं दाबताना जितेंद्र आव्हाड हे त्यांची नावं घेतायत का त्या दोघांचं समर्थन आहे असं आम्ही समजायचं? आता बदलापूरच्या प्रकरणामध्ये प्रचंड आक्रमक झालेल्या आमच्या सुप्रियाताई या प्रकरणामध्ये काहीच का बोलत नाहीयेत? त्यांनी आव्हाडांचा निषेध का व्यक्त केलेला नाहीये?
मला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच आवाहन करायचं आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो असं म्हणतात. आपण जर हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असू आणि तिथं क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुद्धा अतिशय निलाज्र असं समर्थन जेव्हा मी जितेंद्र आव्हाडांचं ऐकलं की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की 5-6 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे, अशी सफाई अजिबात केली जाऊ शकत नाही. या प्रकरणावरती त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आता मला आता एक्झॅक्ट रेकॉर्ड माहिती नाही हे प्रकरण कधीच आहे, पण ही क्लिप याही पूर्वी व्हायरल झालेली होती आणि जसं आव्हाड म्हणतायत त्याप्रमाणे जर 6 वर्षापूर्वीची ही क्लिप असेल तर तेव्हा ज्योती वाघमारे तुमचं सरकार होतं. जर त्यावेळेला ह्याच्यावरती कुठलीच कारवाई झाल्याचं कसं रेकॉर्ड नाहीये, तक्रार नाहीये, कुठलेही कोणाचे विरोध करणारे प्रतिक्रिया मला अशा ठोस आठवत नाहीयेत. नाही ताई, मला काय म्हणायचंय की सरकार कोणाचं आहे काय ह्याही पेक्षा महिलांना न्याय मिळणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यावेळेस जर ते झालेलं नसेल तर तेव्हा झालं नाही किंवा ते म्हणून आपण आता दुर्लक्ष करणार आहोत का? आणि मला हे असंच होतं ताई, बघा ना की म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीनं होतं ना की उरणमध्ये त्या यशस्वी शिंदेचं प्रकरण झालं, तिथे विरोधकांच्या प्रतिक्रिया नाही आल्या का बरं? किंवा संभाजीनगरमध्ये आपण बघितलं की 16 वर्षाच्या एका मुलीची आत्महत्या झाली आणि अटक झालेल्या आरोपीच्या भावंडांनी तिच्या घरासमोर जाऊन आज जेल कल बेल आणि फिर वही पुराना खेल म्हणत अगदी रायफल आणि तलवारी वगैरे दाखवत तिला धमक्या दिल्या. त्याच्यावरती विरोधकांच्या प्रतिक्रिया नाही आहेत कारण तिथे विशिष्ट धर्माचे लोक इन्व्हॉल्व्ह आहेत आणि त्यांना त्यांच्या वोट बँकेची काळजी वाटते. कोलकात्याच्या प्रकरणामध्ये विरोधकांच्या प्रतिक्रिया येत नाहीयेत का? कोलकात्याची जी मुलगी होती ती आपली कुणीच लागत नाही का? किंवा तिच्याबद्दल आपल्याला संवेदना वाटत नाहीत का? त्यामुळे मला वाटते की एक व्यापक भूमिका या बाबतीत आपण घेतली पाहिजे की जिथे महिला अत्याचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळ्या हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन विचार झाला पाहिजे आणि कुणीही असेल गुन्हेगार तर त्याला माफी देता कामा नये. आणि याच न्यायाने वामन म्हात्रे, गायकवाड यांच्यावर काय कारवाया होणार हे बघायला लागेल. विद्याताई, तुमच्या पक्षाच्याही अशाच आक्षेपार्ह प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यात जनतेसमोर राष्ट्रवादीचे नेते हे शपथ घेतात आणि त्यानंतर संदीप देशपांडेंनी हे असं प्रकाशात आणलेलं आहे की हे बघा शपथ घेणारे तुमचे नेते काय करतायत. हे बघा नम्रताताई, मला ज्योतिताई जे आता इथे बोलतायत त्यांना मला सांगावंच वाटतं की वामन म्हात्र्यांवरचा FIR गहाळ झाला अशी बातमी आम्ही वाचली, गायब झाला FIR, तेव्हा तुमच्या पक्षातले लोक तुमच्या लोकांना पाठीशी घालत असतील, आमच्या पक्षातले लोक आमच्या, असं हे सगळं चालूच आहे. आता मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अनेक क्लिप्स काढल्या तर आया बहिणींवरच्या शिव्या आणि एकमेकांना काय काय बोलतात ते सगळं मिळेलच, पण त्याचं मीडिया उदात्तीकरण करतं, खळखटक करून उदात्तीकरण केलं जातं मारामाऱ्यांचं, शिव्यांचं, कारण ते मनसे आहे. माध्यम कुठेही अशा शिव्यांचं उदात्तीकरण करत नाही. आता जितेंद्र आव्हाडांची क्लिप सुद्धा आम्ही तो आवाज म्यूट करून दाखवलेली आहे. आम्ही कुठेही शिव्यांचं उदात्तीकरण करत नाही. नम्रता शिव्या नाही म्हणत आहे, खळखट्या मारामाऱ्या करणं, एकमेकांना युपीच्या लोकांना जोडून काढणं हे काय फार मोठी अभिमानास्पद गोष्ट नाहीये किंवा कुठेतरी दगडफेक करणं, याच्यात खळखटाक केलं मनसेने, म्हणजे उदात्तीकरण हे मीडिया सुद्धा करतं. मी असं बिलकुल म्हणत नाही, पण मी सांगते की आम्ही पक्षातल्या महिलांनी आपल्या पक्षातल्या कुठल्याही मोठ्या नेत्याला त्याचं जर चूक असेल तर ते चूकच म्हटलं पाहिजे आणि जर काय आणि त्यांच्यावर कारवाई करणे हे काय माझ्या हातातलं नाहीये. पण तुम्ही आज माझ्या निदर्शनाला आणून दिलंय. मी हे सगळं झाल्यानंतर पवार साहेबांना जेव्हा भेटेन, परवाच भेटणार आहे मी त्यांना, तेव्हा मी त्यांना सांगेन की अशा प्रकारे एक क्लिप व्हायरल होते आणि त्याच्यावरती आपण काही, आणि मला असं वाटतं हे सगळं जे आहे ना अगदी स्वतः शरद पवारांचं नाव यामध्ये घेतलं गेलेलं आहे, त्यामुळे या प्रकरणाचं आणखीन गांभीर्य आहे, त्यामुळे याची दखल नक्कीच घेतली पाहिजे, त्याच्या तळापर्यंत नक्की गेलं पाहिजे. काय आहे की अशा क्लिप व्हायरल होणं, ऑडिओ क्लिप व्हायरल होणं, व्हिडिओ क्लिप व्हायरल होणं, कोण कुठल्या गुंडाबरोबर नाचतोय, कुठला नेता काही आक्षेपार्ह बोलतोय, काही आक्षेपार्ह काम करतोय, हे पहिल्यांदा घडत नाही. काय वारंवार घडत असतं तर याचं पुढे काहीच होत नाही, याचा वापर फक्त राजकारणासाठी होतो. आता या चर्चेमध्ये आपल्याला सत्ताधारी विरोधक सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की याचं असं झालं नाही पाहिजे, यामध्ये कारवाई झाली पाहिजे, या गोष्टींना आळा बसला पाहिजे. पण प्रत्यक्षात मात्र तो बसत नाही. तो कधी आणि कसा बसणार की प्रत्येक वेळेला निवडणुकीचं टायमिंग साधण्यातच सगळ्यांना धन्यता वाटणार आहे. मग सर्वसामान्यांनी काय करायचं? मग त्यांनी आपल्या मतांसाठीचा हात आखडता घेतला तर
विचार नक्कीच करायला पाहिजे सगळ्याच राजकीय पक्षांनी। या चर्चेसाठी आपल्याला संदीप देशपांडे, विद्याताई आणि ज्योती वाघमारे तिघांनी वेळ दिला। तिघांचे आभार। आजचा धुळा इथेच संपला। उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह। पाहत रहा पुढारी न्यूज।